आता वाजले आहे सकाळचे 5:30 आणि आम्ही आज पहिल्यांदा जेव्हापासून मी इथे आलो फ्रान्समध्ये आम्ही पहिल्यांदा इतकं लांब जाणार आहोत. मी लाईट लावतो. 5:30 झालेले आहे. मला म्हणजे आज लवकरच जाग आली होती. 5 वाजताच उठलो होतो मी. तर आज आम्ही खूप दूर जाणार आहोत. तर आम्ही कुठे जाणार आहोत आणि 6 वाजता कोण येणार आहे वगैरे ते सगळं तुम्हाला माहित होणार आहे. आता आम्ही जातो, तयारी वगैरे करतो सगळं आणि आता सरळ नाही का तुम्हाला तयारी झाल्यावर मी भेटतो. ठीक आहे. कधी कधी आम्ही शिफ्टवरून येतो तर मग आमच्या डोक्यात असंच होते की 6 महिने म्हणजे 5 महिने झाले पण आपल्याला इथे येऊन. आता 6वा महिना चालू आहे. हा महिना झाला की आपण जाणार वापस आपल्या घरी. तर त्याचं जरा हे पण आता नाही का, आताची कंडिशन माहिती आहे कशी आहे. आता जुलै महिना आहे. आता नाही का, आता थोडंसं वेगळं वाटायला लागलंय. कारण कसं आता समज जर आपण विचार केला तर 2 भारतीय मुलं, आता ते सोडा, आता ते जास्तच मी भाव कोण जाणार नाही. तर म्हणजे ते कसं झालेलं आहे की आम्ही इतकं लांब आलेलो आता 6 महिने. बरं, 6 महिने एका अनोळखी लोकांसोबत राहून, अनोळखी भाषांमध्ये राहून, अनोळखी कल्चरमध्ये राहून आणि रेस्टॉरंट वगैरे हे सगळ्यांचे रोजच्या रोज सगळ्यांचे चेहरे बघणं, खाली जाणं, रोजच्या रोज त्यांचे चेहरे बघणं, सकाळ संध्याकाळ. मग नंतर डोक्यात असा विचार आला की हे अचानक सगळं गायब होणार आहे. म्हणजे फक्त कॉन्टॅक्ट वगैरे आहे सगळ्यांचा, पण कधी यांचे चेहरे काही वापस आपल्याला दिसणार नाही. तसं मग जरा असं जुलै महिना जरा आता थोडा याच्यात जाणार, थोडा म्हणजे 50-50 मध्ये जाणार आहे. किंवा म्हणजे घरी जातो त्याचा पण आनंद आहे आणि इथे हे होतं त्याचा पण आनंद, म्हणजे त्याचं पण काही ना काही आहे. तर राहू दे, आता चालूच असते. आता आजची तारीख तुम्हाला सांगतो मी. आजची तारीख आहे 3 जुलै 2024. ओके. तर चला, आता मी एवढं बोललो, अजून आता कोणी काय आला नाही आहे. बघा तुम्ही किती वाजले. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये 2 वाजले दिसत असणार, पण 2 नाही आहे, 10 आहे. म्हणजे 10 वाजायला 5 मिनिटं कमी. तर हा आपला इंडियन टायमिंग आहे. आणि मी वॉचचा टायमिंग काही चेंज केला नाही, कारण मी वॉच काही नेहमी काही घालत नाही. फक्त बाहेर जायच्या वेळेस मी वॉच घालतो. तर आता 6 वाजून इथे झालेले आहे 10 मिनिटं. तर 10 मिनिटं लेट झालेले आहे. तर आता बघू, आता आल्यावर मजा मस्ती. बाय बाय शर्ट ब्लू. तर आम्ही आता पोचलेलो आहोत एव्हिगॉनला. जस्ट कार तिथे पार्क केलेली आहे आणि आता सध्या एव्हिगॉनला. आता इथे बघा आमचं काय चालू आहे. बरं, ये है सोडा. हा पूर्ण सोडा आम्ही घेतलेला आहे आणि आमच्या सोबत आहे तंतन. चला आता त्याच्याशी बोलूया आपण. हे क्लोज द म्युझिक 2 minutes. से इन फ्रेंच हेलो बोंजूर. Bonjour. Wait. Yeah. Bonjour. Bonjour, comment vas-tu? Comment vas-tu? Oui, la Charité Bleue, bonjour. La Charité Bleue, bonjour. Oui, vous avez réservé pour combien de personnes? 2 personnes. À quelle heure c'est que vous venir? À 19h30. Je peux avoir un numéro de téléphone, s'il vous plaît? 06 92 37 tatati. Vous savez où nous sommes situés par rapport à Nyons? Oui. Au revoir. Au revoir, monsieur. म्हणजे आता हा जे काही बोलला ना सगळं, हे आमच्या रेस्टॉरंटमध्ये जे रिझर्वेशन करायला कॉल करतात ना, की आम्हाला रिझर्वेशन करायचं आहे, आम्हाला आमची जागा बुक करायची आहे, तर हे असे बोलतात. म्हणजे कॉल उचलल्यावर वी लास्ट बोंजूर. मग हे सगळं म्हणजे त्यांचं नाव, ते कधी येत आहे, त्यांची वेळ आणि नंतर त्यांचा नंबर. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की आता आम्ही आहो एव्हिगॉनला. तर इथं नाही का मी उभं होतो, आपलं शूट चांगलं करतो तुम्ही व्हिडिओचं. मला नाही का हसाचा आवाज आला. मी म्हटलं हे काय हसू राहिले एवढं, म्हणजे कोण आलं इथं. हे बघा परत हसाचा आवाज आला. चला बरं बघू काय पाहू करायला मला ते सांगतो सगळ्यात पहिले. अरे कॅरेक्टर नाही का स्पायडरमॅन तुला बघायला तो नाही का मला. इकडे चल, व्हॉलीबॉल ग्राउंड आहे पूर्ण.
व्हॉलीबॉल ग्राउंड आहे पूर्ण, पण व्हॉलीबॉलच नाही आहे. तुम्हाला बिग पीपल आला चॅलेंज ब्ल्यू. नो नो नो. सगळ्यात महत्वाचं आमच्यासाठी आता हे आहे की गाडी कुठे पार्क करायची, कारण पूर्ण जागा सगळ्या जागा फुल होत्या. आम्ही सगळं फिरलो आणि एक जागा आम्हाला सापडली की या जागी आपण गाडी बुक लावू शकतो. तर हे बघू शकता, इथे आम्ही गाडी लावलीच होती, पण नाही का मला एकदम अचानक नाही का मला डॉक्टर ड्रायव्हिंगची आठवण आली. तो पुढे घेत होता, मागे घेत होता, पुढे घेत होता, मागे घेत होता. मग नंतर आम्हाला वाटलं की नाही, रिस्क आहे. नो 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 पार्किंग, नो पार्किंग. नेक्स्ट. येस येस येस. तर आता मी उतरलेलो. झूठ भला क्यों. डान्स. Ladies and gentlemen, signore e signori, venez assister à la représentation spectacle. तर आम्ही सकाळपासून फिरत आहो. एव्हिगॉनला आलेलो 120 किलोमीटर लांब. तर याची सोय तर आता म्हणजे आम्ही लावतो. तर आम्हाला सध्या भूक लागलेली आता. तर मी आणि रोहित आम्ही आलेलो आहो आता इथे. चला तुम्हाला दाखवतो आता आम्ही खायला काय आलेलो आहो. हे बघू शकता, बौलँगिरी आहे. तर चला आपण आज जाऊया. तर आम्ही सँडविच घेतलेलं आहे. तर या ब्रेडचं नाव काय? ब्रेडचं नाव काय? चिकन सँडविच घेतलं आम्ही. तर आता आम्ही आमचं चिकन सँडविच एन्जॉय करतो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असं होतं. मग आम्ही घेतलंय हे ऑरेंज इटा. ते आता पितो आम्ही. तर नाही का तुम्हाला नाही का सगळ्यात महत्वाची गोष्ट आता सांगायची आहे. सगळ्यात महत्वाची म्हणजे याचा विचार पण नव्हता केला मी, पण खूप चांगलं झालं की मी सोबत पॉवर बँक घेतलं. सकाळी निघत होतो तेव्हा असं वाटलं की नाही गरज पडणार आपल्याला, पण माझा मोबाईलची चार्जिंग खूप लवकर संपली आहे. कारण सगळे ते व्हिडिओज फोटोज वगैरे ते सगळं काढून आणि माझ्या तंतनच्या नदीच्या तिघांच्या पण मोबाईलची म्हणजे मोबाईलच पूर्ण स्विच ऑफ झालेला आहे. पूर्ण मोबाईल त्यांचा स्विच ऑफ झालेला आहे. आणि हा मोबाईल आहे रोहितचा. त्याची मोबाईलमध्ये कितीतरी 10 की 9% चार्जिंग आहे. तिघांचे मोबाईल स्विच ऑफ झालेले आहे. आता कारमध्ये आमचे 2 पॉवर बँक आहे. एक त्यांचा आहे, एक माझा आहे. तर आम्ही लवकरात लवकर मोबाईल चार्जिंग करणार. इकडनं मी चांगला दिसत होतो, पण आपल्याला असं जायचं आहे ना. मी उलटा तर चालू नाही शकत. तर आता चाललो आहे आम्ही आमच्या कारजवळ. तर तिकडनं जाणार सरळ निऑन्सला. आणि निऑन्स आहे इकडनं तरी 90-100 किलोमीटर आहे. 90-100 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. तोपर्यंत आमचा मोबाईल चार्जिंग होऊन जाणार आम्हाला, म्हणजे कारमध्ये प्रवास करता. आता आमचं झालेलं आहे सगळं सामान वगैरे घेऊन, सगळं फिरून वगैरे सगळं, जसं की तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं. व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगितलंय. तर आता चाललो आहे हळूहळू. आता तिकडे पार्किंग आहे, जे की तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला मी की आम्हाला पार्किंग कुठे करायची ते समजत नव्हतं, कारण इथे खूप गर्दी आहे. हे बघू शकता, पूर्ण पार्किंगनी भरलंय. पूर्ण सगळे कार पार्किंगनी भरले. म्हणजे असं म्हणू शकतो की जिकडे आम्ही गेलो होतो तिथचे जे लोक होते त्या सगळ्यांनी कार इथे पार्किंग केलेली आहे. त्या कारणामुळे
पूर्ण भरलेलं आहे ते. तर आता आम्ही सगळं सामान वगैरे घेतलं आणि नदी आणि प्रिंटिंग मशीन वगैरे घेतली. तर आजचा दिवस खूप एकदम बेस्ट गेला आहे माझ्यासाठी खरंच. म्हणजे जेव्हापासून मी इथे आलेलो आहो तेव्हापासूनचा आजचा माझा खूप चांगला दिवस गेला आहे. आता रोड क्रॉस करायची बारी. तर व्हिडिओच्या शेवटी मी फोटोज टाकणार आहे, ते बघा तुम्ही. चला आता आपण कार जवळ जाऊया आणि लवकर मोबाईल चार्जिंगला लावूया पॉवर बँकच्या मदतीने. Yes, you this car, see this car. This smell. What? Power bank, no charging. William sleep. हाही मोबाईल चार्जिंगला लागलाय, इकडे मोबाईल चार्जिंगला लागलाय. हा बघा पॉवर बँक.